नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टील लाईफ कशी काढायची ते शिकतोय। सर्वप्रथम ड्रॉइंग बुक्स घेऊन त्याला आउटलाईन काढून घेऊया। आउटलाईन काढताना चारही बाजू सारख्या असायला हव्यात। अशा प्रकारे आपण आउटलाईन काढून घेतली। यानंतर आपण मोठे ऑब्जेक्ट काढून घेऊ। त्यामध्ये मी बकेट कशी काढायची ती दाखवते आहे। अशा प्रकारे एक राऊंड घेऊन बकेटीचा खालचा काठ काढून घेतला। त्यानंतर दोन हलक्याशा स्लॅंट लाईन टाकून खाली एक सर्कल न घेता तसा आकार घेतोय आणि बकेटीचा खालचा पार्ट काढून घेतोय। इथे आपण बकेटची दांडी काढून घेऊया। असा बकेटचा आकार काढल्यानंतर आपण नंतर दुसरे ऑब्जेक्ट बघूया। समोर ऑब्जेक्ट ठेवलेली असतात, त्यानुसार आपल्याला ते ऑब्जेक्ट अरेंज करायचे असतात। आता बकेट आपण मागे काढली, त्यामुळे दुसरे ऑब्जेक्ट जर समोर आहे तर ते थोडे खाली घ्यावे लागतील। इथे मी तुम्हाला एक मगचा आकार दाखवते। ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये ओव्हरलॅपिंग सुद्धा आवश्यक असते। इथे आपण बकेटच्या समोर जो मग काढतोय तो थोडासा बकेटमध्ये जाऊ देतोय। आता बकेट मगचा हँडल काढून घेऊया। या पद्धतीने मगचे हँडल झाले, त्याचा समोरचा पार्ट काढूया। एक ट्रायंगल शेप घेतोय आपण तिथे। स्टँडिंग लाईन दोन्ही जॉईंट करून घेतोय आणि तिथे वरचा काठ काढून घेतोय। हँडलचा सुद्धा काठ काढून घेतोय। यानंतर आपण आपले तिसरे ऑब्जेक्ट घेऊया, भोपळा। तोही बकेटवर ओव्हरलॅप होतोय, त्याला आपण उभा ठेवतोय। या प्रकारे आपण भोपळा काढतोय। भोपळ्याला वरच्या साईडने शेप देतो आणि भोपळ्याला एक वरती दांडी देऊन घेऊया। या पद्धतीने आपण तीनही ऑब्जेक्ट ड्रॉ करून घेतले। ड्रॉ करताना खूप डार्क पेन्सिल यूज नाही करायची। आता आपण मग, बकेट आणि भोपळा यामध्ये एक्स्ट्रा ज्या लाईन्स आहेत त्या इरेज करून घेतो, जेणेकरून प्रत्येक ऑब्जेक्ट सेपरेट दिसेल। अशा प्रकारे आपण लाईन इरेज करून घेतल्या। जिथे डार्कनेस वाटतो त्या लाईन सुद्धा इरेज करून घ्यायच्या आणि नंतरच ऑब्जेक्ट कलरिंगला घ्यायचा। आता बघा, आपल्या बकेटचा भाग मागे दिसतोय, भोपळा आणि मग समोर आलेला आहे। त्यानंतर आपण इथे ड्रेपरीसाठी जागा सोडतो। एलिमेंटरीच्या विद्यार्थ्यांना फक्त खालची ड्रेपरी आवश्यक असते